नमस्कार, मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल। तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे। मृत्यूनंतर ही हक्काची जागा नाही, झमट्या वडच्या विकासाचा दावा कागदावरच। हजाराहून अधिक लोकसंख्येच्या गावात अनेक वर्षापासून स्मशानभूमीची मागणी। पावसाळ्यात 2 ते 3 किलोमीटर शेतातून मृतदेह नेण्याची ग्रामस्थांवर वेळ। नवापूर तालुक्यातील झमट्यावड गावात स्वतंत्र स्मशानभूमी नसल्याने ग्रामस्थांना मृत व्यक्तीचा अंत्यविधी करण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। गावात अंत्यविधीसाठी निश्चितच जागा नसल्याने मिळेल त्या जागेवर अंत्यविधी करण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे। विशेषतः पावसाळ्यात ही परिस्थिती अधिक गंभीर बनते। झमट्यावड गावची लोकसंख्या 1000हून अधिक आहे, मात्र एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या गावात आजही स्वतंत्र स्मशानभूमी उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होतीये। एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर अंत्यविधीसाठी योग्य जागेचा शोध घ्यावा लागतो। अनेक वेळा शेतातील मोकळी जागा, उपलब्ध असलेली जागा किंवा मिळेल त्या ठिकाणी अंत्यविधी करण्याची वेळ नातेवाईकांवर येते। पावसाळ्यात तर परिस्थिती आणखी बिकट होते। मृतदेह अंत्यविधीसाठी 2 ते 3 किलोमीटर पर्यंत शेतातून, चिखलातून आणि पावसात नेण्याची वेळ ग्रामस्थांवर येते। अंत्यविधीसाठी निश्चितच जागा नसल्याने पावसाच्या दिवसात चिता रचण्यासाठी जागा तयार करण्यापासून ते अंत्यसंस्कार पूर्ण करण्यापर्यंत अनेक अडचणींचा सामना करावा लागतो। गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार स्वतंत्र स्मशानभूमीसाठी अनेक वर्षापासून प्रशासनाकडे मागणी करण्यात येते, मात्र वारंवार मागणी करूनही या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा निघालेला नाही। त्यामुळे प्रशासनाच्या कारभारावर ग्रामस्थांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत। एकीकडे ग्रामीण भागाच्या विकासासाठी कोट्यावधी रुपयांच्या योजना राबवल्या जात असल्याचं सांगितलं जात आहे, मात्र हजारांहून अधिक लोकसंख्या असलेल्या झमट्यावड गावातील नागरिकांना मृत्यूनंतर अंत्यसंस्कारासाठी ही हक्काची जागा मिळत नसेल तर विकासाचा हा दावा नेमका कुणासाठी, असा सवाल आता ग्रामस्थांकडून उपस्थित केला जातोय। प्रशासनानं केवळ आश्वासन न देता झमट्यावड गावासाठी तातडीनं स्वतंत्र स्मशानभूमीची जागा निश्चित करावी, आवश्यक निधी उपलब्ध करून शेड, अंत्यविधीसाठी जागा, पाण्याची व्यवस्था आणि जाण्या येण्यासाठी योग्य रस्ता यांसह मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। जिवंतपणे मूलभूत सुविधांसाठी संघर्ष आणि मृत्यूनंतर अंतिम संस्कारासाठी ही हक्काची जागा नाही। झमट्यावड गावातील ही परिस्थिती प्रशासनाच्या विकास कामांवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे। मी ग्रुप ग्रामपंचायत झमट्यावड येथील सदस्य देवदास चौरे। आमच्याकडे याची म्हणजे काय स्मशानभूमीची आता 80 वर्ष होण्यात आलं, तोपर्यंत स्मशानभूमीचं कामं नाही झालं हे। तरी प्रशासनाला एवढी विनंती आहे की आम्हाला इथं दुसऱ्याच्या याच्यात यावं लागतं आम्हाला दफनभूमी करायला किंवा अंत्यविधी करायला। तरी प्रशासनाला एवढी कळकळीची विनंती आहे, आम्हाला 2 किलोमीटर ते 2.5 किलोमीटर या चिखलात पाय तुडवत यावं लागतं आणि फार त्रास होतो। तरी शासनाने एवढी दखल घेऊन, प्रशासनाने दखल घेऊन आमच्या या गावाच्या स्मशानभूमीची व्यवस्था करून द्यावी। 80 वर्ष झाले भारत स्वतंत्र होऊन, तरीसुद्धा आजपर्यंत स्मशानभूमी नाही। आम्हाला वेगवेगळी ठिकाणी वेगवेगळी प्रकारे असे आम्हाला त्रास सहन करावा लागतो। त्यामुळे आम्हाला ग्रामपंचायत व पंचायत समिती, 15 वित्त आयोगामधून किंवा पेशामधून सर्व कामे थांबवेन पहिले आम्हाला स्मशानभूमीची सोय करून द्यावी, ही आमची नम्र विनंती। कृष्ण संध्याकाळ माझे सरपंच। आमच्या गावात स्मशानभूमीच्या बाबतीत फार लांब जावं लागतं, एक 2 किलोमीटर, आणि आमच्या गावात जागा पण भेटत नाही, दुसऱ्यांच्या शिवारामध्ये जावं लागतं। तरी आम्हाला शासनाकडनं काळजीनिष्ठपूर्वक। मी झमट्यावड या गावाचा नागरिक। गेल्या स्वातंत्र्यपूर्व काळापासून 80 वर्षापासून आमच्या गावात स्मशानभूमीची व्यवस्था नाही आहे। मयतनंतर आम्हाला हे गावासाठी अंत्यविधी करण्यासाठी जागा शोधावी लागते। जागा जर नाही सापडली, जिथं जागा सापडेल तिथं आम्हाला अंतिम संस्कार करावा लागतं, नाही सापडली तर इकडं जिथं भेटेल तिथं अंतिम संस्कार करावा लागतो। तरी यासाठी प्रशासनाने दखल घेऊन आम्हाला आमच्या गावासाठी त्वरित जितक्या लवकर होईल तितक्या लवकर
स्मशानभूमीची व्यवस्था करावी, नाहीतर आम्ही ग्रामस्थांच्या वतीने जिल्हा परिषदेला हे आंदोलन करू. लोकसेतू मराठी न्यूज साठी मुख्य संपादक प्रवीण चव्हाण, नंदुरबार. साठी एवढंच. ताज्या घडामोडी, स्थानिक बातम्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या लोकसेतू मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.